न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। अखेर उपोषणकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे आळेफाटा बसस्थानकाची भूमी अभिलेख जुन्नर यांच्याकडून मोजणी करण्यात आली। आळेफाटा बसस्थानकातील अतिक्रमण संदर्भात 31 जानेवारी 2025 रोजी उपोषण करण्यात आले होते। त्या अनुषंगाने संबंधित उपोषणकर्ते नवनाथ वाळुंज यांनी पाठपुरावा करून अखेर मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी एसटी महामंडळ नारायणगाव आगार प्रमुख तुकाराम पवळे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय पुणेचे अभियंता विजय सिंग शिंदे, भूमी अभिलेख जुन्नरचे श्री गंजे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आळेफाटा बसस्थानकाची मोजणी करण्यात आली। त्यावेळेस सुरेश गडगे, रवी गडगे, संजय गडगे, नवनाथ वाळुंज, रामदास गडगे, दीपक गडगे, नवनाथ चासकर, सचिन देवकर, किरण मोरे, प्रल्हाद गडगे आदी स्थानिक उपस्थित होते। भूमी अभिलेख जुन्नर विभागाचे गंजे यांच्या वतीने सांगण्यात आले की येत्या 10 ते 12 दिवसात आळेफाटा बस स्थानकाच्या मोजणीनुसार हद्दी कायम केल्या जातील। बसस्थानक आळेफाटा येथे मोजणीचे काम सध्या चालू आहे। हद्द कायम होणार जे अभिलेख रेकॉर्ड प्रमाण असेल त्याच्याप्रमाणे हद्द कायम होईल। कारण साधारणपणे किती दिवस लागतील हद्द कायम होण्यासाठी? लय तर 10-15 दिवसात होऊन जाईल। 10-15 दिवसामध्ये हद्द कायम होईल। आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की सदर येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाला किंवा बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला। आळेफाटा बसस्थानकामध्ये अतिक्रमण झालेले त्याच्यामुळे एसटी बसेस वळवताना इथं पार्किंग करताना असंख्य अडचणी होत्या। त्या संदर्भात ड्रायव्हर कंडक्टरला जो त्रास होतो त्याच्या संदर्भात त्यांनी आगार पातळीवरती लवकरात लवकर हे झालेलं अतिक्रमण काढावे, अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन करू अशा स्वरूपात ज्यावेळेस डेपोमध्ये सांगितलं त्याच्या अनुषंगाने एसटी महामंडळाने कारवाई करून मोजणी करून हद्द कायम करून सगळे अतिक्रमण त्वरित काढण्यात येतील अशा पद्धतीत कारवाई चालू केलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं की बरेच वेळा आपण पाहतो की आता पंढरपूरची वारी झाली, नक्की एसटी महामंडळ फायद्यामध्ये आहे, भरपूर फायद्यामध्ये आहे, परंतु रस्त्याला कोणत्या रस्त्याला गेलं पाहिलं तर किमान 2-3 गाड्या बंद असतात रस्त्याच्या कडेला। नक्की यामागचं कारण काय? नाही, आता परिस्थिती सुधारेल। आता नवीन गाड्या आता झालेल्या आहेत। पहिले आपल्याकडे गाड्या बऱ्याच वर्ष खरेदी नव्हत्या, त्याच्यामुळे ती परिस्थिती होती। आता 17 नवीन गाड्या खरेदी केलेल्या आहेत। प्रत्येक डेपोला 10 गाड्या मिळालेल्या आहेत। आणि आपण पाहिलं आळेफाटा बस स्थानकामध्ये किमान आठवड्याला 2 तरी गाड्या स्टेला असतात। प्रॉब्लेम 2 ते 3 गाड्या इथं स्टेला असतात। काहीतरी फॉल्ट झाला नेहमी आळेफाटा बस स्थानक असं 2-3 गाड्यांनी भरलेलं असतं नेहमीच। तर यामागे काही प्रशासन दुर्लक्ष करते का मेंटेनन्सला? नाही, तसं काही होत नाही।